नमस्कार. 30 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल शहरांच्या महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. आता जळगाव भुसावळला सोन्या चांदीचे दागिने घ्यायला जायची गरज नाही. आता आपल्या यावल शहरातच आपल्या सर्वांच्या सेवेत राज ज्वेलर्स येथे सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने व त्यावर सर्वात कमी मजुरी, सर्व प्रकारचे सर्टिफाईड राशीरत्न खडे, चांदीचे ताट, ग्लास या ठिकाणी मिळतील. सर्वात शुद्ध सोने चांदीचे हॉलमार्क असलेले दागिने या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच महिला दिन, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी या सणाच्या दिवशी सोने खरेदीवर आकर्षक भेट. मग आता वाट कसली पाहता, चला तर आपल्या हक्काच्या या दुकानावर आपण सोने चांदी खरेदी करूया. भेट देऊया राज ज्वेलर्सला. पत्ता अपना बाजार शेजारी, गवत बाजार, यावल. प्रोप्रायटर शुभम वाणी. चुंचाळे येथील बालकांच्या हत्येचा संशयित निलेश सावळे याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी. यावल येथे संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न. 1100 प्रकरणांचा केला निपटारा. यावल तालुक्यातील 3 शेतकऱ्यांनी घेतला कृषी संजीवनी योजनेचा लाभ. 4 लाखांची मिळाली सूट. पेट्रोलचे 100 रुपये वाचावे म्हणून नदीच्या पाण्यातून मार्ग शोधताना तरुण जीवास मुकला. दीर्घ आजारी आईच्या अंत्यविधीकरिता खर्च लागेल म्हणून करायची होती बचत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपतर्फे विराट मोर्चाचे सोमवारी आयोजन. मालोद येथील आदिवासी ऊसतोड कामगारांना डांबून ठेवल्याची तक्रार. न्याय न मिळाल्यास सोमवारपासून उपोषण. लैंगिक अत्याचार संदर्भात जनजागृती व्हावी हिंदवी स्वराज्य सेनेची बाल व महिला कल्याण अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मागणी. डांभुर्णी येथे स्वयंदीप प्रतिष्ठानकडून ई श्रम कार्ड नोंदणी व वाटप कार्यक्रम संपन्न. तर यावल महाविद्यालयात विविध स्पर्धेचं आयोजन करीत जागतिक वन्यजीव सप्ताह साजरा. डेनिम शोरूम. ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. तालुक्यातील चुंचाळे येथील 2 लहान बालकांना विहिरीत टाकून ठार करणाऱ्या निलेश सावळे याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वडिलोपार्जित शेतीचं उत्पन्न बरोबर दाखवत नाही, स्वतः पोटभर खाऊन मला उपाशी ठेवता, याचाच राग असल्याने त्याने पोलीस कोठडीत सांगितले. तर आपण केलेल्या या गुन्ह्याबाबत सावळे याला पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्याची यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्य व कोरोना तपासणी करून जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. चुंचाळे येथे बुधवारी रवींद्र मधुकर सावळे यांची मुलं रितेश सावळे वय 6 वर्ष व हितेश सावळे वय 5 वर्ष या दोघांना रवींद्र सावळे यांचा चुलत भाऊ निलेश सुधाकर सावळे वय 32 याने शेतातील विहिरीत टाकून ठार केले होते. गुरुवारी याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली व पोलिसांनी त्याने दाखवलेल्या विहिरीतून मृतदेह काढले. तेव्हा संशयितास काल यावल न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हा पोलीस कोठडी दरम्यान त्याने पुन्हा गुन्ह्याची कबुली देताना वडिलोपार्जित शेतीतून येणारे उत्पन्न बरोबर दाखवत नाही, त्याच शेतातून येणाऱ्या उत्पन्नातून ते सर्व पोटभर खाता आणि मला उपाशी ठेवता, त्यांच्या पोरांची भूक दिसते, माझी भूक दिसत नाही, म्हणूनच आपण संतापाच्या भरात या दोघा मुलांना ठार केल्याचं पुन्हा त्याने पोलिसांना सांगितले. तेव्हा आज पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला यावल न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश MS बनचरे यांच्यासमोर उभं केले असता त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्य तपासणी व कोरोना तपासणी करून जळगाव जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले आहे. आपण जे केले ते केले,
असे त्यांनी पोलीस कोठडीत सांगत त्याच्या चेहऱ्यावर कुठल्याच प्रकारचा पश्चाताप दिसत नव्हता. ठीक है भाई. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 7758804849. येथील तहसील कार्यालयात नवनियुक्त संजय गांधी निराधार योजना समितीची प्रथम बैठक संपन्न झाली. या बैठकीत समितीसमोर विविध योजनांची 1174 प्रकरणं ठेवण्यात आली होती. या सर्व प्रकरणांचा निपटारा करीत यातील 460 प्रकरण मंजूर करण्यात आली आहे, तर 405 प्रकरणांमध्ये त्रुटी मिळून आल्याने त्रुटीचा पाठपुरावा करण्याच्या सूचना प्रशासनाला करून 288 प्रकरण मात्र पात्र नसलेले त्यांना नामंजूर करण्यात आले आहेत. तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची नवनियुक्त अध्यक्ष सदस्यांची पहिली बैठक नुकतेच पार पडली. या बैठकीमध्ये समितीपुढे 1174 प्रकरण ठेवण्यात आली होती. समितीच्या वतीने सर्व प्रकरणांची तपासणी करीत यातील 460 प्रकरणं मंजूर करण्यात आली, तर 405 प्रकरणांमध्ये त्रुटी असल्याने त्यांची पूर्तता करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आणि 288 प्रकरणे अपात्र ठरवत नामंजूर करण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी योजना समितीचे नवनियुक्त अध्यक्ष शेखरदादा पाटील हे होते, तर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार महेश पवार, विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, समितीच्या सदस्य सौभाग्यवती योगिता देवकांत पाटील, संदीप भैया प्रभाकर सोनवणे, राजू अरमान तळवी, ज्ञानेश्वर श्रीधर बराटे, सुभाष अप्पा गेंदू साळुंके, मुन्ना भाऊ पाटील, दिनकर सीताराम पाटील, नितीन काशीनाथ महाजन, सय्यद जावेद अली आदींची उपस्थिती होती. समितीच्या नवनियुक्त अध्यक्ष व सर्व सदस्यांचे महसूल प्रशासनाकडून प्रसंगी स्वागत करण्यात आले. 11 वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालली. या संपूर्ण बैठकीसाठी संजय गांधी योजना नायब तहसीलदार भारती भुसावरे, प्रफुल्ल कांबळे, RB मिस्त्री, भाग्यश्री इंगळे, उज्ज्वला हनवते यांनी परिश्रम घेतले.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता रोटाव्हेटर यावल शहरात देखील उपलब्ध. जय रेणुका ऑटो पार्ट्स रोटाव्हेटर शॉपचे भव्य शुभारंभ झालेले आहे आणि शेतकऱ्यांना श्वान ॲग्रो रोटाव्हेटर यावल शहरातच मुबलक दरात मिळतील. तेव्हा रोटाव्हेटरसाठी एक वेळ शेतकऱ्यांनी अवश्य भेट द्या. जय रेणुका ऑटो पार्ट्स, नगरपालिका कॉम्प्लेक्स, अंकलेश्वर ब्रहानपूर राज्यमार्गालगत, यावल. राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने कृषी संजीवनी ही योजना सुरू आहे. सदर योजनेत मूळ थकबाकीवर असलेले व्याज व विलंब आकार माफ करीत सुमारे 50% रक्कम शेतकऱ्यांना कमी करून वीज बिलात सूट दिली जात आहे. तेव्हा या योजनेचा लाभ यावल तालुक्यातील 3 शेतकऱ्यांनी घेतला व त्यांना 4 लाखांची सूट मिळाली. या शेतकऱ्यांनी 8,74,070 रुपयाचं वीज बिल अदा केले आहे. तेव्हा या शेतकऱ्यांचं विद्युत वितरणचे सहाय्यक संचालक यांनी भेट घेऊन त्यांना सन्मानित केले. तर इतर शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने कृषी संजीवनी ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये सप्टेंबर 2020 पासूनचे मूळ थकबाकीदार शेतकरी ग्राहकांना व्याज व विलंब आकार माफ केला जात आहे. ही रक्कम आजच्या बिलाच्या तुलनेत सुमारे 50% इतकी झालेली आहे. तेव्हा या योजनेसंदर्भातील आवाहन उपकार्यकारी अभियंता यावल येथील दिलीप मराठे, सहाय्यक अभियंता पंकज कांबळे, सहाय्यक अभियंता दीपक चौधरी यांनी केले व त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आवाहनाला तालुक्यातील 3 मोठ्या शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. यात नायगाव येथील यादवराव तुकाराम पाटील, वडरी येथील विलास पंढरीनाथ चौधरी व सुधाकर काशीराम चौधरी या 3 शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेत 8,74,070 रुपये थकबाकी अदा केले. त्यांना 4,27,000 रुपयाची सूट देखील मिळाली व त्यांची मोठी बचत झाली. नुकतेच सावदा येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करून या 3 शेतकऱ्यांचा कोकण विभागाचे राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जळगाव परिमंडळचे अधीक्षक अभियंता कैलास उमने, सावदा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे, फारुख शेख, यावलचे उपकार्यकारी अभियंता दिलीप मराठे, सहाय्यक अभियंता पंकज कांबळे, दीपक चौधरी आदींची उपस्थिती होती. तेव्हा शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी या योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य विद्युत वितरण कंपनीकडून करण्यात आले आहे. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. आपल्या यावल शहरात प्रथमच मैत्री द परफेक्ट लेडीज वेअर, फॅन्सी टॉप, जीन्स, लेगिन्स, कुर्तीज, वन पीस, प्लाझो, ब्रँडेड फॅन्सी गाऊन, फॅन्सी सूट आपल्याकडे योग्य दरात योग्य गुणवत्तेसह मिळेल. एक वेळ अवश्य भेट द्या. मैत्री द परफेक्ट लेडीज वेअर, पत्ता बस स्टँड समोर, HDFC बँके जवळ, यावल, तालुका यावल, जिल्हा जळगाव. प्रोप्रायटर सायली कानडे. मोबाईल क्रमांक 9158 3251 43. प्रोप्रायटर सौ ममता भारंबे. मोबाईल क्रमांक 9518 93 35 37. शुक्रवारी भालशिव तापी नदीच्या काठी बोरावल बुद्रुक येथील 36 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. हा तरुण गुरुवारी टाकरखेळाजवळील तापी नदीच्या पात्रापासून बेपत्ता झाला होता. शेळगाव बॅरेजवर कामासाठी तापी नदीतून जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला होता. दुर्धर आजाराने खाटेला खिळलेल्या आईची प्रकृती गंभीर असल्याने कोणत्याही क्षणी आईचं काहीही होईल म्हणून अंत्यविधीसाठी पैसे लागतील व भुसावळ मार्गे शेळगावला गेलो
तर 100 रुपयाचे पेट्रोल लागेल, म्हणून पेट्रोलचे पैसे वाचावे याकरिता तो तापी नदीतून शेळगावकडे जात होता आणि ही दुर्घटना घडली. बोरावल बुद्रुक येथील योगेश देवराम शंकोपाळ वय 36 हा तरुण शेळगाव बॅरेज येथे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. गेल्या काही दिवसापासून त्याची आई सयाबाई देवराम शंकोपाळ वय 56 या दुर्धर आजाराने खाटेला खिळलेल्या असून त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती. कोणत्याही क्षणी त्यांचं निधन होईल अशी परिस्थिती त्यांची आहे. तेव्हा आईच्या अंतविधीसाठी पैशांची गरज भासेल म्हणून आपण बचत करायला हवी, म्हणून शेळगाव बॅरेजवर दुचाकीद्वारे भुसावळकडून जाताना दररोज 100 रुपयाचे पेट्रोल लागते. तर आता तापी नदीचे पाणी ओसरले असून आपण टाकरखेळात तापी नदीच्या काठी दुचाकी लावून नदीतून शेळगावकडे गेलो तर 100 रुपयाचं पेट्रोल वाचेल, म्हणून योगेश शंकोपाळ गुरुवारी कामावर निघाला आणि तापी नदीच्या काठी टाकरखेळा शिवारात आपली दुचाकी लावून तापी नदीच्या पाण्यातून तो शेळगावकडील काठावर जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडून वाहून गेला आणि शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता त्याचा मृतदेह भालशिव गावाजवळील तापी नदीच्या पात्रात मिळून आला. एकूणच पेट्रोलच्या पैशांची बचत करण्याकरिता नदीतून निघालेल्या या तरुणाच्या जीवावर बेतली. तर आई सयाबाई यांची प्रकृती अधिकच गंभीर असून तिला तिच्या मुलाच्या या दुर्दैवी मृत्यूबद्दल माहिती देखील देण्यात आली नाही आहे. मयत शंकोपाळ याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. खर्च वाचला, तरुण जीवास मुकला अशी परिस्थिती यातून दिसली. आईची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांनी घरीच ठेवा असे सांगितले. पैशांची बचत आवश्यक असून अंतविधीला खर्च लागेल, म्हणून शेळगाव बॅरेजवर भुसावळ मार्गे गेलो तर 100 रुपयाचं पेट्रोल लागेल. नदीतून गेलो तर तो खर्च वाचेल. खर्च वाचला, मात्र निर्णय घेणारा तरुण प्राणास मुकला. आईची प्रकृती आजही गंभीर असून ती खाटेवर असून तिला आता खाली टाकण्यात आले आहे. एकूणच आपण म्हणतो ना की खेळ कुणाला दैवाचा कळला, अशी परिस्थिती या शंकोपाळ कुटुंबावर आली. योगेश शंकोपाळ याची पत्नी सपना शंकोपाळ ही 10 जुलै रोजी मुलगी वैष्णवीला घेऊन शहापूर येथील तरुणासोबत प्रेमविवाह करून त्याने योगेशला सोड चिठ्ठी दिली. योगेशकडे 7 वर्षीय मुलगा भावेश आणि 4 वर्षीय मुलगी कीर्तिका होती. लेकरांचा सांभाळ, आजारी आईची देखरेख करण्याकरिता नातेवाईकांच्या आग्रहाखातीर गेल्या महिन्यातच त्याने पिंपरुळ येथील लक्ष्मी नामक तरुणीसोबत विवाह केला. पुनर्विवाह करून नव्याने आपल्या संसाराचा गाळा आपण ओढू या हिरहिरीने तो बचत करण्याच्या निर्णयाने कामाला लागला होता. आईची प्रकृती खूपच बिघडली, म्हणून बचत व्हावी म्हणून दुचाकीला 100 रुपयाचं पेट्रोल भुसावळकडून लागणार, म्हणून आपण नदीतून गेलो तर 100 रुपयाचं पेट्रोल आपलं वाचेल या हेतूने त्याने घेतलेला निर्णय त्याच्या जीवावर बेतला आहे. अतिशय दुर्दैवी ही घटना आहे. एकूण त्याच्या या निर्णयामुळे तो स्वतःच्या प्राणास मुकला आणि शंकोपाळ कुटुंब पुन्हा उघड्यावर पडले आहे. आईची प्रकृती खूपच चिंताजनक असून कोणत्याही क्षणी तिचं निधन होईल असे नातलगांनी सांगितले आहे. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य, आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी RO चे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरत असल्याने सोमवारी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी भाजपकडून जळगाव येथे विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात नियोजनकरिता बाजार समितीच्या सभागृहामध्ये भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यावर तालुक्यातून 2,500च्या संख्येत शेतकरी आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते जातील असा निश्चय घेण्यात आला आहे.
सदर मोर्चा जळगाव येथे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात काढला जाणार आहे. तेव्हा या बैठकीत मोठ्या संख्येने कशा प्रकारे तालुक्यातून शेतकरी आणि पदाधिकारी रवाना होतील याचं नियोजन करण्यात आलं. या बैठकीत ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष, जिल्हा परिषदचे माजी सभापती हर्षल पाटील, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरददादा महाजन, माजी सभापती पंडित शशिकांत चौधरी, जिल्हा परिषद सदस्य सविताताई भालेराव, पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे, पुरुजित चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक गणेश नेहते, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत महाजन, नारायण बापू चौधरी, विलास चौधरी, उज्जैन सिंग राजपूत, निलेश गडे, बाडू फेगडे, PS सोनोने सर, रितेश बारी, नागेश्वर साळवे, योगेश चौधरी, व्यंकटेश बारी, सागर कोळी, सागर लोहार सह मोठ्या संख्येत भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सन्मान करण्याची भूमिका या ठिकाणी केंद्राच्या माध्यमातून केलेली आहे. शेतकऱ्यांना सन्मान निधी 2,000चा आपण त्या ठिकाणी निधी देण्याचं मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण देतो आहे आणि ते सातत्याने योजना चालू आहे. परंतु राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाल्या, त्या बंद पडलेल्या आहेत. शेतकऱ्यांना कुठलाही आर्थिक लाभ या ठिकाणी मिळत नाही आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आक्रोश निर्माण झालेला आहे. आणि म्हणून गेल्या 3 दिवसापूर्वी जिल्हा पातळीवर सुद्धा त्या ठिकाणी गिरीश भाऊ आणि राजू मामा यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी मिटिंग झाली आणि त्यामध्ये सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या भावना त्या ठिकाणी सर्वांनी मांडल्या आणि त्यामधून येणाऱ्या 1 नोव्हेंबरला एक प्रचंड असा मोठा मोर्चा त्या ठिकाणी आपल्याला शिवाजी पुतळ्यापासून GM फाउंडेशनच्या ऑफिसपासून त्या ठिकाणी आपल्याला जिल्हा कार्यालयापर्यंत न्यायचा. त्या ठिकाणी नियोजन करीत असताना आपापल्या भागातील कार्यकर्ते आले पाहिजे, त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी आले पाहिजे की त्यांना या महाविकास आघाडीच्या माध्यमातून अतिशय त्रास होतो आहे, अतिशय नुकसानीला त्यांना सामोरं जावं लागतं आहे आणि म्हणून या बाबी लोकांना पटवून द्यायच्या. विशेष करून व्हॉट्सअपच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला हे संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी करायचं आहे. आणि करीत असताना जे निर्णय आपल्या केंद्र शासनाच्या माध्यमातून झाले असतील ते सुद्धा निर्णय आपल्याला या ठिकाणी पोहोचवायचे आहे, जेणेकरून लोकांना सुद्धा समजलं पाहिजे की केंद्र शासन आपल्यासाठी काय काय भूमिका करते आणि म्हणून याचं सर्वांना हे दाखवायचं आहे. मागच्या 5 वर्षाच्या कालखंडात जर आपण पाहिलं असेल तर विजेच्या संदर्भात जर बोलायचं असेल तर 5 वर्षामध्ये जी काही एकंदरीत शेतकऱ्यांना मिळणारी वीज असेल किंवा गावठाणसाठी मिळणारी वीज असेल, गावठाणची तर वीज आपण पाहिलं नसेल की कधी बंद पडली, सातत्यानं 5 वर्ष आपल्याला वीज मिळाली आपण पाहिलेला अनुभवलेला आणि शेतकऱ्यांना सातत्यानं 8 तास असेल, 9 तास असेल, 10 तास वीज आपण पाहिलेली आहे आणि म्हणून एक चांगलं मागचं सरकारच्या माध्यमातून आपण हे पाहिलेलं आहे. मागच्या सरकारनं शेतकऱ्यांना स्वतंत्र DP देण्याचं धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं आणि ते धोरण जर आपण आज स्वीकारलं असतं, आजही जर ते सातत्यानं चालू राहिलं असतं तर आज शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न कमी झाले असते. डॉक्टरांनी सुद्धा उल्लेख या ठिकाणी केला की मध्य प्रदेशमध्ये काय परिस्थिती आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार त्या ठिकाणी 15 वर्ष काम करत आहे आणि पूर्वीची जर परिस्थिती आपण बघितली तर विजेच्या संदर्भातली तिथे परिस्थिती अशी होते की बंद कालावधी किती असेल, 1 तास शेतकऱ्यांना वीज मिळायची, 2 तास मिळायची. आज शेतकऱ्यांना पूर्ण वीज मिळते आणि शेतकऱ्यांचं वीज बिल जर आपण पाहिलं असेल तर शेतकऱ्यांना वर्षभरामध्ये 2 बिलं भरायचे असतात. एक वेळेस 3500 की 3600 रुपये आणि नंतर याचं 4000पर्यंतचं वीज बिल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भरावं लागतं. एवढी फार मोठी तफावत त्या ठिकाणी नियोजनाच्या माध्यमातून आपल्याला दिसते आणि म्हणून एकंदरीतच या विजेच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांमध्ये जो रोष आहे तो रोष वाचा फोडण्याचं काम गिरीश भाऊ आणि आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या 1 तारखेला आपल्याला पाहायला. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच
यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. येथील पोलीस ठाण्यामध्ये आदिवासी एकता परिषदच्या वतीने निवेदन देत मालोद येथील आदिवासी ऊसतोड कामगारांना मुकादम याने जबरदस्ती डांबून ठेवण्याची तक्रार करण्यात आली आहे. तेव्हा संबंधित विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असून तात्काळ कारवाई न केल्यास सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. मालोद तालुका यावल येथील आदिवासी समाजाचे ऊसतोड कामगार भागवत रतन भिल व आप्पा भाऊलाल भिल या दोघांना ऊसतोडसाठी जामखेड जिल्हा अहमदनगर येथे मुकादम ऋषी म्हात्रे हा घेऊन गेला होता. आता बरेच दिवस झाले मात्र तो त्यांना घरी येऊ देत नाहीये. त्याने बेकायदेशीररित्या त्या दोघांना तेथे डांबून ठेवले आहे. तेव्हा या दोघांची सुटका करून देण्यात यावी अशी मागणी आदिवासी एकता परिषदच्या वतीने यावल पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याकडे त्यांनी निवेदन देत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली असून तात्काळ कारवाई न केल्यास सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सदर निवेदन देतेप्रसंगी संघटनेचे जिल्हा सदस्य यशवंत आहिरे, विमल भागवत भिल आदींची उपस्थिती होती. जय आदिवासी. मी सुनील गायकवाड, आदिवासी एकता परिषदेचा राज्य संपर्क प्रमुख म्हणून काम करतो. आज यावल तालुक्याचे माननीय PI साहेब यांना मी निवेदन दिलेलं आहे. गेल्या 15 दिवसापासून आदिवासी समाजाच्या 2 व्यक्तींना ऋषी म्हात्रे नावाचा मुकदमाने घेऊन गेलेला आहे. त्यांना आम्ही 23 तारखेला निवेदन देखील दिलं होतं की संबंधित लोकांनी अशा पद्धतीने अन्याय केलेला आहे. साहेबांनी विनंती केली, त्यांना फोन केला तरी देखील तो व्यक्ती या ठिकाणी आला नाही. आणि 2 दिवसापूर्वी त्याचा फोन आला होता यांना, आपल्या त्याच्या घरच्यांना, का कुठेही जातो मी, माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल पण मी या लोकांना सोडणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली. म्हणून आम्ही त्या लोकांना या ठिकाणी सुखरूप परत पोलीस प्रशासनाच्या मार्फत आणावं म्हणून आम्ही जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आपला SP ऑफिसला देखील निवेदन दिलं. तरी देखील न्याय भेटला नाही. म्हणून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला 1 तारखेपासून धरणे आंदोलनाला बसणार आहात अशी आम्ही या ठिकाणी PI साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि त्या माध्यमातून संबंधित लोकांना सुखरूप घरी पोहोचावं असं आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. तालुक्यातील दहिगाव येथे बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना पाहता महिलांवर व लहान बालकांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात जिल्हा स्तरावरून जनजागृती करण्यात यावी अशी मागणी महिला व बाल कल्याण अधिकारी जळगाव यांच्याकडे करण्यात आली आहे. सदरची मागणी हिंदवी स्वराज्य सेनेकडून एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हिंदवी स्वराज्य सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जळगाव येथे महिला व बाल कल्याण अधिकारी यांच्याकडे एक निवेदन दिले. या त्यांनी म्हटले आहे की नवरात्रसारख्या उत्सवामध्ये दहिगाव तालुका यावल येथे एका लहान बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला. एकूणच हे गुन्हे तालुक्यात व जिल्ह्यात सर्वत्र घडत आहे. तेव्हा लहान बालिकेवर वाईट नजर ठेवणाऱ्यावर जरब बसावा म्हणून गावोगावी निर्भया पथकाच्या माध्यमातून जनजागृती केली जावी व लहान बालकांवर अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना कशी शिक्षा होते या संदर्भातील फलक लावण्यात यावे व हेल्पलाईन नंबर देण्यात यावं जेणेकरून अशा गुन्हेगारांच्या मनामध्ये भीती बसेल. तेव्हा तात्काळ कारवाई करून गावोगावी जनजागृती केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सदरचं निवेदन सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, शरद कोळी, विजय कोळी, निलेश पाटील, दीपक पाटील, प्रशांत पाटील आदींनी दिले आहे. लहान मुलांवरती, महिलांवरती आणि लहान मुलींवरती पूर्ण जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना घडत आहे. त्या कमी करण्यासाठी आपण सरकारने किंवा कलेक्टर साहेबांनी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. घटना झाल्यानंतर दोषीला सजा वगैरे होते, पण ज्यांच्यावरती जो प्रसंग ओढवला जातो त्यांचं जीवन हे नरकासमान होतं. तर ते कमी करण्यासाठी आपण काय उपाययोजना कराव्यात ते आम्ही त्यांना सुचवले आहेत. जसं की निर्भया पथक प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये पाठवावं, जनजागृती करावी. त्यानंतर जे काही गुन्हेगार अशिक्षित असतात त्यांना माहिती नसतं की कायदा काय आहे, गुन्हा केल्यानंतर काय आपल्याला सजा होऊ शकते. प्रत्येक गावामध्ये निर्भया पथकासोबतच फलके लावण्यात यावी, त्याच्यावरती गुन्हा आपण काय करणार आहेत, ते केल्यानंतर ते काय सजा मिळू शकते, तर त्यांना ते कायद्याचा एक वचक राहील अशा प्रकारची आपण बॅनर लावली पाहिजे आणि समाजामध्ये जनजागृती केली पाहिजे. जेणेकरून त्या माता भगिनींवरती जे अन्याय होतात
ते होणार नाहीत आणि त्यांचं जे जीवन आहे ते नरक होणार नाही. तर यावरती लवकरात लवकर उपाययोजना करावी. तालुक्यातील डांबुर्णी येथे शनिवारी स्वयंदीप प्रतिष्ठानकडून ई श्रम कार्ड नोंदणी व वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात 10 लाभार्थ्यांना ई श्रम कार्ड मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. आगामी काळात डांबुर्णी नंतर उंटावत, चिंचोली, डोणगाव, कोळणावी, आळगाव, कासारखेळा या गावात देखील शिबिर राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानकडून देण्यात आली. डांबुर्णी तालुका यावल येथे शनिवारी स्वयंदीप प्रतिष्ठानकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करत गरजूंची मोफत ई श्रम कार्ड नोंदणी करीत त्यांना मान्यवरांच्या हस्ते कार्ड वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे शुभारंभ चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आर.जी. नाना पाटील, कासारखेळा सरपंच भागवत पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राम पवार, स्वराज्य ग्रुपचे शंभू सोनवणे, रामचंद्र चौधरी, शशिकांत पाटील, अनिल साठे, सरपंच कल्पना बाविस्कर, प्रतिभा बाविस्कर, विजय पाटील, विकास सोडुंके, धनंजय कीर्तने, विलास भंगाळे, किरण पाटील, तलाठी टेंबरसिंग बारेला, ग्रामविकास अधिकारी गोसावी, मनोज नेवे, गणेश विश्वे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना स्वयंदीप प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव संदीप पाटील सोनवणे यांनी केली व ई श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच मजूर वर्गासाठी कसे उपयुक्त आहे याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश शिरसाळ व देवानंद कोळी यांनी केले. उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत सदस्य शुभम विचवे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कुंदन कोळी, देवानंद कोळी, उमाकांत पाटील, प्रदीप कोळी, प्रेमचंद सोनवणे आदींनी घेतले. येथील महाविद्यालयात जागतिक वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. या अंतर्गत प्राण्यांशी संबंधित विषयाला धरून विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये डिजिटल तथा ई पोस्टर, प्रश्नमंजुषा, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचा समावेश होता. यात मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व नुकतेच या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये 2 ते 8 ऑक्टोबर या काळात जागतिक वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. या अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमाच्या माध्यमातून प्राण्यांच्या विषयी विद्यार्थ्यांचं मत देखील जाणून घेण्यात आले. यात विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धेत कुमारी अश्विनी विनोद पाटील, कुमारी यज्ञनिका किशोर जावडे, जयश्री प्रकाश धनगर यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. डिजिटल पोस्टर स्पर्धेमध्ये यज्ञनिका महाजन प्रथम तर नीरज पाटील द्वितीय, निखिल सुतार, गणेश पाटील यांनी चित्रकला स्पर्धेमध्ये बक्षिसं संपादन केली. तर निबंध लेखन स्पर्धेमध्ये पियुष वानखेडे प्रथम, गणेश पाटील याने द्वितीय क्रमांक पटकावला. या संपूर्ण सप्ताहात स्पर्धेचं आयोजन प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक मयूर सोनवणे, प्राध्यापिका मोहिनी पाटील, संगणक विभागाचे प्राध्यापक ईश्वरलाल पाटील यांनी केले होते. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.